चला यापूर्वी सामना असेल तो अरे ती पत्रिका गेली. पत्रिका दे. चला यापुढील सामना असेल प्रीत 11 वर्षाचा ऋग्वेद इन्या 11. पहिला चेंडू या ठिकाणी पाहतोय आपण सनी भैरगोळींच्या मार्गावर पहिला चेंडू या ठिकाणी खराब अवांतर घोषित करतायत पंच. संघामध्ये मात्र एक धावेची भर होते. बिनबाद एक. फलंदाज आपण पाहतोय दादा भोईर आणि आदित्य भोईर. नक्कीच काका पत्नी या ठिकाणी पाहतोय. मित्रांनो थोडं शांत प्लीज. अरे शांत. हा खोलवा टप्प्यातला चेंडू या ठिकाणी मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू हाही जातो निर्धाव. आता मात्र या ठिकाणी पाहतोय चांगला लाईन मध्ये आलेला हा गोलंदाज. गोलंदाजचं नाव सणी. पहिला चेंडू खराब टाकतो दुसरा चेंडू टाकतोय डॉट. आता भर मात्र येत्या प्रत्येक चेंडूवर कडा प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. पॉवर प्लेचा षटक. फुटा चेंडू या ठिकाणी भिरकावून दिलाय. चेंडू मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये दन 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 करीत जातोय. सीमारेषा पार आलेला हा चौकार. दादा भोईर मात्र या ठिकाणी यशस्वी ठरतोय आणि चौकार ठरतोय या ठिकाणी. दादा भोईरकडे पाहिलं तर उंच खुरा मजबूत असा एसटीचा फलंदाज. एखादा चेंडू रॅडर मध्ये आला का त्या चेंडूचा लिंबू करण्याची ताकद या फलंदाजामध्ये आता दादा भोईर मध्ये आहे. आणि बघूया या ठिकाणी 5 षटकांचे सामने. पहिला षटक पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा मनसुबा या फलंदाजाचा या संघाचा असेल. बॅटची एज लागली. चेंडू शॉट थर्डमॅनच्या दिशेने या ठिकाणी सावधगिरी बाळगली जाते. या ठिकाणी कुठलाही धाव घेण्याचा मनसुबा या ठिकाणी दिसत नाही. नकार मात्र देतोय नॉन स्ट्राईकचा फलंदाज अर्थात आदित्य भोईर. धावसंख्या धावफलकावरती 5. पण पाहतो या ठिकाणी खिडूकपाडा प्रीमियर लीग जबरदस्त असं आयोजन. हा या ठिकाणी मात्र पूर्णपणे बीट होतोय. पंचाकडे थोडस अपील केला जाते पण मात्र पंच मात्र स्थिर निशब्द. चेंडू आतापर्यंत झालेत 4 झाले. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये बघूया किती अजूनही 2 फटके येतात का या 2 चेंडूमध्ये. फळफुला खेळायचा प्रयत्न या ठिकाणी पण चेंडू मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षी बदल केला होता. एक क्षेत्ररक्षी त्या ठिकाणी तैनात केला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं जाते. केवळ मात्र एकच धाव या ठिकाणी मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरते. बिनबाद 6. आपण पाहतोय आतापर्यंत सामने झाले प्रणित 11 आणि प्रिन्स 11 दोघांमध्ये. तर प्रणित 11 संघ हा विजयी झाला. त्यानंतर झाला वेदांश 11 आणि आर्यन 11. याच्यामध्ये आर्यन 11 विजयी झाला. पुढचा सामना आपण पाहतोय प्रीत 11 वर्षाचं ऋग्वेद इन्या 11. खेळण्याचा पहिल्या चेंडू सामनागर आदित्य भोईर. हा चेंडू मात्र स्ट्राईक मारला या ठिकाणी पाहतोय. लंगापच्या क्षेत्राशी त्या ठिकाणी चावतोय. या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला गेला नाही. अशा तऱ्हेने पहिला षटक क्रमांक समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बिनबाद 6. एक छोटीशी धावसंख्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये या ठिकाणी उभारली गेली. तर आतापर्यंत पाहिले तर जे 2 सामने झाले त्याच्यामध्ये पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा प्रत्येक 7 धावसंख्या झाली. तर आता प्रत्येक षटकामागे याच्या अगोदरचे सामने झाले त्याच्यामध्ये जास्तीत जास्त धावा प्रत्येक खेळाडूने काढल्या होत्या. इथं मात्र थोडीशी हलकी संख्या या ठिकाणी दिसते. धाव मात्र होते 7 केवळ. चला जास्त टीमवर नको. लवकर लवकर चला. पंचाने लक्ष द्यायचंय. हवेची थोडी साठ या ठिकाणी मिळते. उजव्या एसटीच्या राईट हँड बॅट्समनला मात्र थोडीशी साथ नक्कीच मिळेल या ठिकाणी हवेची. सपाट असं मैदान आपण पाहतोय. साई मित्र मंडळ व गावदेवी मित्र मंडळ आयोजित खिडूकपाडा प्रीमियर लीग 2026 KPL धमाका. आज सोमवार आणि उद्या मंगळवार या 2 दिवसामध्ये चालणारे हे सामने. अर्थातच होळी सण आहे आणि होळीच्या शुभमुहूर्तावरती हे सामन्याचं आयोजन केले गेले. एक धाव आरोग्यासाठी, एक धाव आपल्या समाजासाठी आणि या समाज पूर्ण या ठिकाणी एकत्र आलेला आहे. अनेक संघाच्या माध्यमातून पूर्ण या गावातील अनेक होतकरू खेळाडू आहेत. ज्या खेळाडूंनी मात्र या आपल्या घरच्या मैदानावरतीच नाही तर बाहेर जाऊन मैदानावर अनेक मैदानं गाजवलीत आणि आपल्या गावाचं नाव रोशन केले असे अनेक खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत.
गोलंदाजच्या मार्कवर नवीन गोलंदाज. आदरणीय सन्मान्य श्री प्रकाशजी कांबळे साहेब, त्याचबरोबर राधिकाजी मॅडम, साक्षीजी मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालंय. करूया त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अतिथी देवो भव या युक्तिप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत करणं ही आपली भारतीय परंपरा आहे, संस्कृती आहे. आणि या स्पर्धेचं अगदी रितसर आमंत्रण त्यांना दिलं गेलं होतं आणि आमंत्रण स्वीकारून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद, आभार. या स्पर्धेचा क्रिकेटचा आनंद घ्या. काय नाव आहे? मानव भुईर. गोलच्या मार्कआउट मानव भुईर पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला जातोय. अत्यंत स्वागत या ठिकाणी चौकारच्या साहाय्याने केलं गेलंय. पुढचा चेंडू या ठिकाणी 7-8 पावलं स्टार्ट घेऊन राईट ओव्हर द विकेट मारा करेल. दादा भोईर या ठिकाणी होतोय. आदित्य भोईर या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला डीप क्षेत्रामध्ये असलेला क्षेत्ररक्षण मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकाच धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागेल. धावसंख्या पुढे सरसावते 12. पहिलं दशक पार करताना हा संघ प्रीती 11 संघ 5 षटकांचे सामने आणि 5 गोलंदाज खेळले जातील. त्याच्यामध्ये एक 40+ गोलंदाज असेल. कोलो टप्प्यात चेंडू या ठिकाणी झेलतो का? अप्रतिम असा झेल 30 यार्ड सर्कल मध्ये राहिलेला हा कव्हर पॉइंटच्या दिशेने घेतला अप्रतिम झेल डीजे. आई माऊलीचं साऱ्या विश्वाची आई जगतजनी नवसाला पावणारी हाकेला धावणारी साऱ्या विश्वामध्ये जी भक्ती आहे, साऱ्या ब्रह्मांडामध्ये जी शक्ती आहे आणि कारल्या डोंगरामध्ये जिचं वास आहे, आई माऊलीचं सुंदर असं गीत. आणि आई पावली कोणाला तर अर्थातच या मानवला पावली. अतिशय चांगला चेंडू टाकला गेला आणि त्या ठिकाणी चांगली साथ दिली त्या क्षेत्ररक्षकाने. 30 यार्ड सर्कलमध्ये कव्हर पॉइंटच्या दिशेने सुंदर असा झेल घेतला आणि एक सफलता मिळवली ती माळव्याने. नवीन फलंदाज 1 डाऊनचा प्लेअर या ठिकाणी मैदानात दाखल होतोय, ओमकार भुईर. जबरदस्त एक देखणा फटका पाहायला मिळाला. लॉंगॉनच्या डोक्यावर मारला एक गगनभेदी फटका. या 6 धावा मिळतात. या 6 धावांनी संघाची धावसंख्या होते 26. आकार देण्याचं काम करतोय हा फलंदाज. अशा प्रकारच्या फटकेबाजीची अपेक्षा आहे संघाला, प्रेक्षकांनाही. जोपर्यंत तुम्ही करत नाही चमत्कार तोपर्यंत तुम्हाला कोणी करणार नाही नमस्कार. जनता हुशार आहे हल्ली. हा एक मात्र खोलवर टप्प्यामध्ये चेंडू राहिला गेला. बॅट आणि चेंडूचं मिलन या वेळी झालं नाही. चेंडू तरी धावसंख्या स्थिर 2-26. पुन्हा षटकाराच्या साहाय्याने खेळतो या ठिकाणी आदित्य भोईर, अमोल भोईर या ठिकाणी धुरा सांभाळतायत. खोलवा टप्प्यातला चेंडू अगदी खणून काढला. हेलिकॉप्टर शॉट या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू ट्रॅव्हल करतो या ठिकाणी मिडविकेट क्षेत्रामध्ये. 2 धाव मिळतात. धाव संख्येने पुढे सरसावते 28. पुढचा चेंडू या ठिकाणी पाहाल ऋतिक. हाही त्याच प्रकारचा एक विकेट विकेट गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. बॅटची एज लागून चेंडू मात्र गेला फाईन लेगच्या दिशेने. त्या 30 यार्ड सर्कल मध्ये असलेला क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 29 धावसंख्या. तिसऱ्या दशकाच्या अगदी उंबरठ्यावर ठेपलेली ही धावसंख्या. आजच्या दिवसातील उच्चांक आपण पाहिलं तर 86 धावांचा उच्चांक आहे. तो रेकॉर्ड मात्र या ठिकाणी कोणी मोडीत काढेल का? आणि एका फलंदाजाने 50 कंप्लीट करत 73 धावा काढल्या. रेकॉर्ड ब्रेक. फुटा चेंडू या ठिकाणी
खरं तर सरळ हा फटका मारता आला असता, पण हा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला होता. पाणी घेऊन जा लगेच, चला ए बाबा नो, जा लगेच पाणी घेऊन जा. मोठ्या बाटल्या असतील ना तुमच्याकडे, जास्त घेऊन जा, जास्त घेऊन जा, जा जा धावत जा. पाण्याची पूर्तता मात्र पहिली झाली पाहिजे. दोन गोष्टी आम्ही सातत्याने कित्येक वर्ष समालोचन करतो. दोन गोष्टी पहिल्या पुरवल्या गेल्या पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे पाणी आणि दुसरं म्हणजे फर्स्ट एड बॉक्स. हे कंपल्सरी ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, जर त्रास होत असेल तर अगदी मैदानाच्या बाहेर या, आराम करा. छातीत वगैरे दुखत असेल काही जर, तर खरं तर लगेच आपण डॉक्टरकडे जाऊया. आपला जीव अनमोल आहे. खरं तर आपण नेहमी सातत्याने इकडे तिकडे पाहत असतो टीव्हीवर की कित्येक खेळाडूंचा मैदानामध्ये खेळताना जीव जातो. तर आपला जीव आपला स्वतःचा नसून आपल्या मित्रांचा, नातेवाईकाचा, समाजाचा आहे आणि तो जीव आपला खूप अनमोल आहे आणि त्या जीवाची अगदी काळजी घ्या. आयुष्य पडले आपल्याला क्रिकेट खेळण्याकरता. क्रिकेट आयुष्यभर खेळत राहू, पण एकदा की मात्र जीवन गेलं की मात्र परत तो मिळणार नाही. पाणी बसून प्यायचं आहे. खरं तर हल्ली मृत्यूचे प्रमाण खूप वाढलेले आहेत. परवा दिवशी टीव्हीला मी एक बातमी बघितली की शाळेमध्ये खेळता खेळताच एक 10 ते 11 वर्षाची मुलगी मात्र तिचा मृत्यू झाला. दुर्दैवी घटना. खरं तर अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत असतात. शरीराची काळजी घ्या, पोषक आहार घ्या, सकस आहार घ्या, बाहेरचं खाणं टाळा. आणि हल्लीचं मुलांचं खरं तर बाहेरचं खाणं पिणं जास्त असतं आणि मोबाईल, त्याच्यामुळे शरीरावर खूप परिणाम होतो. आणि मुलांना जास्तीत जास्त ते ठेवा हीच एक विनंती असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया मैदानाकडे, आपण पाहूया. चौथ्या क्रमांकाचा षटक घेऊन आलाय या ठिकाणी निलेश भोईर. गोलंदाजीच्या मार्कवर खेळण्यास सज्ज फलंदाज आदित्य भोईर. धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतो 29, 2 बाद 29. आता मात्र टॉप गिअर टाकावं लागेल. ज्याप्रमाणे आपण गाडीत चालवतो ना, त्याप्रमाणे पहिला गिअर, दुसरा गिअर, तिसरा गिअर, त्याच प्रकारे तुम्हाला या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल. आणि एकदा की टॉप गिअर टाकला, काही मागं वळून बघायचं नाही, रिव्हर्स गिअर टाकायचं नाही. बघूया फलंदाजी चांगली होते की नाही ती. राईट आर्म राऊंड द विकेट. क्रॉसने खेळायचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता. चेंडू मात्र पायावर आदळला. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. हाय चेंडू जातोय निर्धाव. विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. खुलवट टप्प्यातले चेंडू टाकले जात आहेत. त्या गोलंदाजाला माहिती आहे की मला कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. हा आता मात्र बॅटच्या रडार मध्ये आलेला चेंडू, चेंडू मात्र जातोय स्क्वेअर लेगच्या डीप क्षेत्रामध्ये. इक्के दुक्के से काम चलेगा नहीं, छक्कों की बौछार करनी होगी, छक्के और चौके लगाने होंगे. तालियों की गूंज अगर सुननी है तो बड़े बड़े स्ट्रोक लगाने होंगे इस मैदान पे. स्कोर हो गया यहाँ पे 30, 2 विकेट के नुकसान पे. अगली गेंद जगह से खेलने का प्रयास किया गया, लेकिन बैट और गेंद का कोई मिले नहीं. यहाँ पे गेंद गई सीधा विकेट कीपर के दस्ताने में. कोई रन नहीं मिलेगा यहाँ पे. और बढ़िया गेंदबाजी यहाँ पे देखने को मिल रही है गेंदबाज नीलेश के द्वारा. पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पे 1 रन और तीसरी गेंद डॉट. या ठिकाणी हा फलंदाज मात्र काय करतोय, निगाहे कही निशाणा कही. या अशा प्रकारचा खेळ खेळून चालणाऱ्या मित्रा, तुला संघामध्ये स्थान दिलंय, तुला ती जर्सी दिली ना, त्या जर्सीची किंमत खूप मोठी आहे, खूप जास्त आहे. अशा प्रकारची संधी सातत्याने मिळत नसते. संधीचं सोनं करायचंय तुला. फुटवर्क महत्वाचा आहे. मी म्हटलं की या ठिकाणी आणि बोलल्या बोलल्या या ठिकाणी मोठा फटका मारलाय. झेल होते का पाहायचंय. सुंदरसा झेल घेतला गेला. खेळी संपुष्टात या ठिकाणी घेतलाय झेल आणि या फलंदाजा संपलाय मात्र खेळ. डीजे सुट्टीचा दिवस आणि आगरी कराळी कोळी लोकच नाही तर ज्या ज्याच्या मनामध्ये आईचं स्थान आहे, त्या सर्व भक्तांची मांदियाळी काल आईच्या डोंगरावरती, अर्थात कारल्याच्या डोंगरावरती आपल्याला पाहायला मिळेल असेल. सातत्याने नेहमी त्या गडावरती गर्दी पाहायला मिळते. आईचं दर्शन घेण्याकरता, आशीर्वाद देण्याकरता. त्या आईचं सुंदर असं गीत. पुढचा चेंडू नवीन फलंदाज मैदानात विक्रम गोंधळी. विक्रम गोंधळी या ठिकाणी बघूया मैदानामध्ये गोंधळ घालतोय का. नावात गोंधळ आहे. बघूया पहिला चेंडू या ठिकाणी एक धाव गेली. छोटी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि अगदी सहजरित्या दुसरी धाव कंप्लीट केली गेली. चांगली रन इन द बिटवीन, चांगला कॉल दोघांमध्ये. आणि कॉलच खूप महत्वाचा असतो. धावसंख्या धावफल करतील 32 मित्रा. मग अशी 30 झाली होती आणि आता ह्या 2 धावा, 32 धावा.
पेन पेन अरे हा घे पेन बाबा, तुला किती पाहिजे मी देते पेन. देते पहिला याचं नाव लिह. विक्रम गोंधळी. बघा ना, विक्रम पण आहे म्हणजे विक्रम करेल का, आणि गोंधळीमध्ये गोंधळ आहे, गोंधळ घालेल का या मैदानावरती, म्हणजे अर्थात षटकार चौकार मारेल का. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त होते आणि धावा दिल्यात निलेश भोर याने केवळ मात्र 3. क्या बात आहे, सुंदर अशी गोलंदाजी केली. तिसरे षटक टाकलं होते ऋतिक यांनी, 9 धावा दिल्या होत्या आणि आता निलेशने मात्र एक जबरदस्त कामगिरी केली, 3 धावा दिल्या. शेवटचं षटक असेल, हाणामारीचं षटक असेल, अंतिम षटक, लास्ट षटक. बघूया गोलच्या मार्कवर कोण इथे पाहत आहे. नाव काय गोलांचं, शांत हा शांत रे बाबानो. ऋतिक गोंधळी. एकीकडे विक्रम गोंधळी तर एकीकडे ऋतिक गोंधळी. ऋतिक फिल्म इंडस्ट्री मधला एक जबरदस्त हिरो, चॉकलेट हिरो, त्याने मात्र फिल्म इंडस्ट्री गाजवली. आता हा ऋतिक क्रिकेटच्या मैदानावरचा, क्रिकेटचं मैदान गाजवतोय का पाहूया. संधी प्रत्येकाला मिळते या ठिकाणी, या संधीचं सोनं करायला हवं. संधी आयुष्यात सातत्याने मिळत नसते, कधी कधी संधी आपण स्वतःहून तयार करायची असते. ओव्हरपीच चेंडू सातत्याने मिळणार नाही, तर स्वतःहून फ्रंट फूट फुटवर्कचा वापर करून काही चेंडू आपण स्वतःहून ओव्हरपीच करायचे असतात. आणि मात्र या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये काय होईल ते आपण पाहूया. याची देही याची डोळा. राईट आर्म ओव्हर द विकेट. आपण पाहतो या ठिकाणी चेंडू मात्र जातो या ठिकाणी रनच्या स्वरूपात, हा फलंदाज मात्र बाद होते रनच्या स्वरूपात. डीजे राज गायकवाड. गोंधळी, बापरे बाप, सारखे गोंधळी येतात या ठिकाणी. विक्रम गोंधळी, ऋतिक गोंधळी, दीपक गोंधळी. बघूया या ठिकाणी काय होते. ऑफस्टंपच्या बाहेर जाण्याचे चेंडू पंच मात्र या ठिकाणी वाईट घोषित करतात. या गोलंदाजाला या ठिकाणी दंडित केले जाते. अशा प्रकारची जर गोलंदाजी केली तर आम्ही 2 हात वरती करू, आणि हात वरती केला का तो वाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव धावफलक्यामध्ये. धावसंख्या 33. थोडीशी आज कमी धावसंख्या या ठिकाणी पाहिली या स्पर्धेच्या माध्यमातून, या इनिंग मध्ये मोठ्या धावांची अपेक्षा होती या संघाकडनं. हा या ठिकाणी बीट होते. जर अशा प्रकारचे चेंडू जर तुम्ही मारणार तर मग कधी मारणार मला मित्रा. या घरच्या मैदानात जर आपण असं खेळतो तर मग बाहेर जर गेल्यावर काय होईल. चेंडू मात्र या ठिकाणी जातोय डॉट. चेंडू या ठिकाणी, हा चेंडू मात्र कार्पेट शॉट पाहायला म्हणते जातोय या ठिकाणी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, डीप मध्ये. चांगली फेकी या ठिकाणी केली जाते, मात्र पाहिलं नाही काही नाही. रणाच्या स्वरूपात हाही फलंदाज मात्र बाद होते, माघारी परतावं लागेल. डीजे अमोलने एक चौकार मारला आणि विक्रमला आणि दीपकला मात्र काही कामगिरी करता आली नाही. नवीन फलंदाज मैदानात त्याच्या ठिकाणी दाखवतात. कोण आहे फलंदाजचं नाव काय. नयन उलवेकर. स्ट्राईट ड्राईव्ह मारायला हा फटका या ठिकाणी चौकार जाईल का पाहायचा आहे. चेंडूचा वेग मात्र या ठिकाणी कमी झाला पडल्या पडल्या. चेतन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चांगला केला गेला, पण चेंडू हातामध्ये राहिला नाही. रणाच्या स्वरूपात हाही फलंदाज बाद होईल का पाहायचा आहे. कदाचित चेंडू पकडला असता तर रणाच्या स्वरूपात बाद झाला. या 2 धावा मिळतील. छोटा खेळाडू आहे
मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय त्याच्या माध्यमातून. तोही खुश आहे आज मला या ठिकाणी गावच्या प्रीमियर लीग मध्ये खेळायला मिळते. अर्थातच खिडूकपाडा प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचं भव्य दिवस आयोजन. ओम पाटील चेंडू किती झाले? 5 चेंडू या ठिकाणी झाले. चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप क्षेत्रामध्ये जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. एक धाव पळून काढली. दुसऱ्या करण्याचा प्रयत्न. फेकी चांगली होते. रनच्या स्वरूपात हाही फलंदाज बाद. सातत्याने पडझड पाहायला मिळते. अनेक फलंदाज रडझड पडपड पडपड त्या ठिकाणी रनच्या स्वरूपात बाद झालेत आणि पहिली इनिंग संपली या ठिकाणी आणि पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या उभारल्यात त्या 37. प्रीत 11ने 37 धावा काढल्यात आणि 38 धावांचं एक माफक असं आव्हान या ठिकाणी ठेवलंय. बघूया या 38 धावांचा पाठलाग ऋग्वेद 11 कशा प्रकारे पार करतोय घरच्या मैदानावरती खेळताना. तमाम क्रिकेट रसिकांना आजच्या या होळीच्या आणि उद्याच्या रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी पवित्र आणि शुभ मानला जाणारा हा दिवस, आपल्या आयुष्यामध्ये येणारा दिवस, खरं तर वर्षभर आपण या सणाची आपण वाट पाहत असतो आणि तो सण मात्र आज आलेला आहे. संध्याकाळीपासून नक्कीच त्या हवले मातीचं आगमन होईल. तिची विधिवत पूजा केली जाईल. हळदी कुंकवानं औक्षण केलं जाईल. हार अर्पण केला जाईल आणि अगदी मान दिला जाईल. घाऱ्या पापड्या असतील, पुरणपोळे असतील, नारळ अर्पण केला जाईल. अनेक मानपान तिचं केलं जातील आणि त्या होळीच्या अग्नीमध्ये आपण सर्वांनी एक शपथ घेऊया की राग, द्वेष, मत्सर, अहंकार, तिरस्कार, गैरसमज याचा आपण त्याला तिलांजली देऊ आणि नवीन आयुष्याला सुरुवात करू. सर्वांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया आपण पाहतोय आपण या ठिकाणी WTC लाईव्हच्या माध्यमातून हे लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय आणि लाईव्हची व्यवस्था अगदी या कोलवाडी गावचे सुपुत्र, दानशूर व्यक्तिमत्व आणि हिमांशू एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय सन्मान्य श्री रवींद्र भोईर दादा यांच्या माध्यमातून ह्या लाईव्हचं प्रक्षेपण या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आले. त्यांचे मनापासून आभार. त्याच आपण या ठिकाणी पाहतोय संपूर्ण ते मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी आपण पाहतोय. त्या संपूर्ण सामन्याकरता मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या देण्यात आल्या आदरणीय सन्मान्य श्री प्रीतम चंद्रकांत पाटील साहेबांच्या माध्यमातून. त्याचबरोबर सर्व सामन्यांसाठी जेवढे चेंडूंडे यांचे या ठिकाणी आगमन झाले. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं पुन्हा एकदा करूया हार्दिक स्वागत. चला विनंती करतो की आदरणीय सन्मान्य श्री प्रकाशजी कांबळे साहेब आपण या पुढील सामन्याच्या नाणेफेकीचा कॉल आपण आपल्या शुभ हस्ते करावं. पुढील सामना असेल आपण याकडे पाहतोय आर्यन क्रियांश 11 वर्षाचे SP फायनान्स गावदेवी 11 या दोन संघांमध्ये BB भाटिया ज्वेलर्स चे हेड कोणाच्या बाजूने आर्यन अँड क्रियांश 11च्या बाजूने या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल लागलेला आहे. चला आपला निर्णय लगेच करवायचा आहे. चला आवाजामध्ये बदल असेल. आमचे साथी समालोचक मित्र प्रवीणजी अर्जुनी साहेबांच्या सुमुद्र वाणीतून आपण ऐकूया पुढचं धावतं समालोचन. धन्यवाद सर. या ठिकाणी खेळाचा पूर्वार्ध समाप्त झालाय. उत्तरार्धाकडे आपण वळतोय. मुख्य मंचावरती सन्माननीय पाहुण्यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी दुपारचं सत्र, रखरखत ऊन आणि या उन्हामध्ये सुरू असणारी ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तुर्तास पुन्हा एकदा जाऊयात आपण मुख्य मंचाच्या दिशेनं, ज्या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांचा या मुख्य मंचावरती केला जाईल यथोचित स्वागत आणि सन्मान. चला जाऊया अतिथीच्या सन्मानाकडे. येणारा प्रत्येक पाहुणा आपला देवा समान असतो आणि प्रत्येकाचं स्वागत करणे आपली भारतीय परंपरा संस्कृती आहे, ती सातत्याने आपण जपतोय. आणि या BB भाटियाचे मॅनेजर साहेब अर्थाचा प्रकाशजी कांबळे साहेबांचं या ठिकाणी आपण करूया यथोचित मान सन्मान. खरं तर वेळात वेळ करून या ठिकाणी आलेत. BB भाटिया म्हटलं तर एक
ज्वेलर्स क्षेत्रातील एका अग्रगण्य नाव, जुनं तर सोनं असं म्हटलं जातं आणि बीबी भाटियाच्या माध्यमातून आज कित्येक वर्ष ते एकदा चांगली अगदी सेवा देत आहेत. शुद्ध सोनं आपल्याला या ठिकाणी त्या बीबी भाटियाच्या ज्वेलर्सच्या माध्यमातून आपल्याला मिळेल. नक्कीच त्या ठिकाणी जाऊन भेट द्या. माईची उबदार शाल आणि प्रेमाचा प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण आपण त्यांना देऊया. अर्थातच प्रकाशजी कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद. त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहतोय पुढील सन्मान असेल देण्यात सन्मान मॅडम राधिकाजी नगरकर मॅडम यांचं. विनंती करणे अजय की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी राधिकाजी नगरकर मॅडम यांचं आपण करूया स्वागत आणि सन्मान. या माईची उबदार शाल आणि सुगंधित पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं करूया स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुमंगलम. चला पुढील सन्मान असेल साक्षी दुखंडे मॅडम यांचा. महाराष्ट्राचा वस्त्रालंकार, सुगंधित गुलाब पुष्प आणि एक स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आपण देऊया. साक्षी दुखंडे यांचा या ठिकाणी सन्मान केला जाते. अगदी सर्व क्षण या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये कैद केले जातात. धन्यवाद मॅडम, आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत. चला जाऊया मॅचकडे. हॅलो. चला आमचे स्कोरर थोडस संपर्क करायचा आपण, कारण मॅच सुरू झालेली आहे. नाव तरी सांगायला या आम्हाला कोणीतरी. चला आमचे ऑफिशियल स्कोरर आपण यायचंय प्लीज. जरा सामन्याला सुरुवात झाली आहे. ऋतिक ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला मात्र लॉफ्ट केलाय, इनफिल्ड क्लिअर करण्याचा मानस. लॉफ्टेड ड्राईव्ह आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खेळाचा पूर्वार्ध यावेळेला समाप्त झाला. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहिलं एका मर्यादित धावसंख्येमध्ये रोखलं गेलं. अवघ्या 37 धावा धावफलकावरती आपण पाहिलं. 38 धावांचं लक्ष. मागील चेंडूवरती जर विचार केला तर 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक या ठिकाणी वेगाचा बेताज बादशाह म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे अर्थातच दादा भोईर यॉर्कर किंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेला पावलांचा वापर केलाय. अगदी गोलंदाजाची जी लाईन आणि लेंथ आपण पाहिली ना, खमालीची गोलंदाजी आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. विजयासाठी लक्ष, एक मापक लक्ष या ठिकाणी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर दुपारचं सत्र म्हटलं तर धावांचा ओघ हा सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळतो, परंतु ज्या पद्धतीनं या ठिकाणी सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, एकीकडे प्रीत 11 आहे, दुसरीकडे ऋग्वेद इनाया 11 हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि ऋग्वेद 11 संघानं मात्र कमालीची गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये केली. एकूण 37 धावांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला रोखलं. अवघ्या 38 धावांचं लक्ष धावफलकावरती उभारलं गेलं आणि या लक्षाचा पाठलाग करत असताना दादा भोईर सारख्या मातबगार गोलंदाजावरती पहिल्या षटकामध्ये हल्ला बोल आपल्याला पाहायला मिळाला आणि एकूण 12 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. या दरम्यान गोलंदाजीमध्ये होत आहे परिवर्तन. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. कमालीचा टायमिंग आहे
अगोदरच धावांची गुंतवणूक कमी आणि त्यात अशा प्रकारची गोलंदाजी खरं तर संघाला अडचणीमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी करणारा संघ यावेळेला रिव्हर्सिप अटेम्प्ट केलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. थँक्यू. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेनं रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यावेळेला बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. थोडंसं मिक्सअप पाहायला मिळतंय. थेट फेकी होणं अपेक्षित. दैव बलवत्तर मी म्हणेन फलंदाजाचं. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो आणि इथे मात्र नशिबाची साथ मिळते आहे. दोनही खेळाडू एकाच ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळाले आणि शेवटी एक धाव घेण्याचा धाडसी निर्णय या ठिकाणी घेतला गेला. नशिबानं साथ दिली आणि फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये सुरक्षित आहे. आणखीन एक सिंगल धाव फलकावरती अंकित केले जाईल. खरं तर विजयासाठी लक्ष फार मोठं नाहीये. अवघ्या 38 धावांचं लक्ष ज्यावेळेला तुमच्या समोर असतं त्यावेळेला या छोट्या छोट्या चुका तुम्हाला प्रामुख्यानं टाळाव्या लागतात. क्रिकेट म्हटलं तर मैदानाच्या आतमध्ये खेळला जाणारा एक खेळ जरी असला, एक मैदानी खेळ जरी असला तरी तिथे क्रिकेटचं कौशल्य, कलागुण तुमच्याकडे असणारं सर्वस्व पणाला लावत असताना क्रिकेटमध्ये तुम्हाला यश संपादित करता येते. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. पिक केलाय रिलीज पॉइंटला. खमालीचं टायमिंग आहे. वाऱ्यावरती स्वार होत लावकुऱ्या हाताचा फलंदाज. यावेळेला मात्र आक्रमक स्ट्रोक. 6 धावांसाठी षटकार. म्हणजे 30 चेंडूंचा पहिल्या सत्रामध्ये खेळ झाला ज्यामध्ये केवळ 37 धावा धावफलकावरती आल्या. विजयासाठी जे 38 धावांचं लक्ष होतं या 38 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या 2 षटकांमध्ये मात्र आक्रमक फलंदाजी. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका, कलात्मकता, नजाकत, ताकद या फटक्यामध्ये पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत हा चेंडू अडवतात. तद्वर मात्र दोनही फलंदाजांना मिळते संधी. पुरेसा अवधी. धावा एकवटल्या जात आहेत 2 आणि या 2 धावेंच्या बरोबरीनं मात्र संघ पुढे सरकत असताना धावा धावफलकावरती येत आहेत बिनबाद. 26 धावा. 26 रन्स ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आल्यात. कमालीची सुरुवात आहे. अगदी लक्ष्याच्या दिशेनं, विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करताना हे दोनही सलामीचे फलंदाज. याही वेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. क्रिसच्या खोलीचा वापर केला. बॉडीचा वेट पूर्णतः बॅकफुटला ट्रान्सफर केला. एक्झिक्युशन प्रॉपर करता आलेलं नाहीये परंतु सिंगल मात्र धावफलकावरती येते. एकेरी स्वरूपाच्या धावेने आणखीनही संघ पुढे सरकलाय. 27 रन्स ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची ही सर्वाधिक महत्वाची असतात. पहिल्या सत्रामध्ये जर आपण विचार केला तर प्रीत 11 संघाला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाहीये. यानंतरची होणारी लढत अर्थातच आर्यन क्रियांश 11 आणि SP फायनान्स गावदेवी 11 या 2 संघादरम्यानचं बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. जिथे नाणेफेकीचा कौल जिंकला आर्यन क्रियांश 11 या संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. परंतु इथे मात्र पहा बॉलर्स बॅक ड्राईव्ह. गोलंदाजाच्या डोक्यावर चेंडू तटवलाय. लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी आणखीन एक दणदणीत चौकार. DJ. Jack. तर पहिल्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये पॉवरफुल फलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. जवळपास 15.5च्या सरासरीनं 31 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 18, पहिल्या 2 षटकांमध्ये धावा धावफलकावरती आल्या 31. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू शिल्लक आणि आता फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता. निश्चितच या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर एक दर्जेदार समालोचन आपल्याला आज संपूर्ण दिवसभर या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहे. प्रचंड प्रदीर्घ अनुभव आहे समालोचन क्षेत्रामध्ये. उल्लेखनीय कामगिरी. तब्बल 30 वर्ष तमाम क्रीडा रसिकांच्या मनावरती अधिराज्य करणारा मराठीचा एक अप्रतिम आवाज आपण या आज स्पर्धेच्या माध्यमातून प्रकाशजी ठाकूर सरांचा या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतोय.
परंतु इथे जर का पाहिलं तर सामना एकतर्फी होण्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवसातला पहिला असा सामना असेल प्रकाश सर की जो एकतर्फा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर दादा भोईरची गमावलेली लवकर विकेट आणि त्यानंतर मात्र संपूर्ण संघ ढेपाळताना आपल्याला पाहायला मिळाला. 5 षटकांमध्ये अवघ्या 37 धावा आणि तेही खेडूकपाड्याच्या या ऐतिहासिक मैदानावरती जर का तुम्ही कराल तर प्रतिस्पर्धी संघ हा नेहमीच हावी होताना आपल्याला पाहायला मिळेल. कमालीचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ऋग्वेद इनाया 11 हा संघ मात्र कमालीची खेळ मैदानावर करतोय. 32 धावा धावफलकावरती आल्यात. अवघ्या 6 धावांची गरज आणि अगदी सहज सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर सध्या ज्या फॉर्म मध्ये फलंदाजी केली जाते फलंदाजाच्या केवळ एका फटक्याचं काम बाकी आहे. सो इट्स नो बॉल. अंपायर पंचांचा या ठिकाणी इशारा आलाय. नो चेंडू आलाय. अर्थातच नो चेंडू म्हटल्यानंतर या पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिटचा चेंडू आणि फ्री हिटच्या चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर मात्र सामन्यामध्ये सहज विजय संपादित केला जाऊ शकतो. आणि होय हा फ्री हिटचा चेंडू होता. लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. कमालीचा टायमिंग. चेंडू आउट ऑफ द पार्क. यावेळेला मात्र येतोय षटकार आणि या षटकाराबरोबरच विजय मात्र संपादित केला जातोय तो ऋग्वेद इनाया 11 या संघाचा. कुणाला घाबरत नाही. पहा एक जरुरी सूचना आहे. दीपक गोंधळे आणि निलेशजी भोईर या दोनही मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य मंचाशी संपर्क करायचा आहे. दीपकजी गोंधळे आणि त्याचबरोबर निलेशजी भोईर यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचाशी संपर्क करायचा आहे. तुम्ही जेवलात? या बसा. तर चला पुढील सामना लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आर्यन क्रियांश 11 ज्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय